17 जून नंतर ठाण्यातल्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा झालाय। त्याचबरोबर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातही क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेत आमदार संजय दत्त यांनी ठाण्यासारखी स्थिती कल्याण डोंबिवलीमधल्या अधिकृत जुन्या आणि अनधिकृत इमारतींची असल्याचं सांगितलं। हा प्रश्न त्यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवली क्षेत्रातही क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं। क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अंमलात आणावी यावर पहिले माननीय राज्यमंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितलं की ठाणे आणि नवी मुंबईची योजना याच्या हरकती आल्यानंतर प्रयोगी तत्वावर अनुभव घेतल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये मागणी जाईल। पण त्याच्यानंतर पुन्हा मी त्यावर प्रश्न उपस्थित करून मागणी केली आणि त्यावर माननीय मुख्यमंत्री साहेब उभे राहिले आणि त्यांनी घोषणा केली की या हरकतीचा प्रोसिजर पूर्ण झाला की 8 ते 10 दिवसामध्ये कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर, उल्हासनगर याच्यामध्ये सुद्धा हे नागरी पुनर्निर्माण क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना अंमलात आणली जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।